भाषा कळते का? मग बोलत चला, जरा चेहरा चांगला ठेवा. पहिली गोष्ट चेहरा चांगला ठेवा. काय कळलं ना, फक्त चेहरा चांगला ठेवा. एवढं ध्यान ठेवा. मला पहिल्यांदा काय म्हणजे बाबा तुम्ही कोण आहात? संत आहात. काय म्हणजे कोण आहात? संत आहात. आणि बाबा संत संत हे विश्वामध्ये संत असतात म्हणून ते संत असतात. काय म्हणता बोला? मला कळलं नाही, परत सांगा. संत विश्वामध्ये संत असतात म्हणून ते संत असतात. यापेक्षा कोणी सांगू शकत नाही. संत राहावं लागतं तेव्हा संत होता येतं. भर दिवसाभराच्या काठीने मार खावा लागतो. उकळतं पाणी अंगावरती घ्यावं लागतं. लोकांनी शेण झोळीमध्ये टाकलं तरी सहन करावं लागतं. तुका म्हणे संत सोशी जगाच्या हात. संत होणं सोपं नाही बाबा. मामाच्या दरबारात आल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, मामा प्रथम तुम्ही संत आहात. संत म्हणून थांबले नाही तर मामा तुम्ही माझी माय आहात. माय म्हणून थांबले नाही तर मामा तुम्ही माझे बाप आहात. तुम्ही संत माय बाप. तुम्ही माझे कोण आहात? माय बाप. आणि नंतर म्हणजे कृपा होत. आता म्हणजे मला कसं होतं माहिती का, आपण गायन करताना तुम्ही संत माय आणि नंतर बाप कृपावंत होतं. म्हणजे फक्त बापच कृपावंत नाही, मुळात तो अभंग तुम्ही संत माय बाप एकाच आहे आणि नंतर कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत आहात, दयावंत आहात, करुणावंत आहात. आता जगद्गुरु तुकोबाराया ज्ञानाने श्रीमंत, अधिकाराने श्रीमंत, वैराग्याने श्रीमंत, सगळ्या संतात श्रीमंत पदवी कोणाला असेल तर फक्त जगद्गुरु तुकोबारायांना. जगातली पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर फक्त जगद्गुरु तुकोबारायांनी. एवढे जहागीरदार जगद्गुरु तुकोबाराय, एवढे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय आज मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर म्हणतात, बाबा हो काय मी पतित कीर्तिमान मामा तुमच्या कार्याचं वर्णन करण्याच्या पात्रतेचा मी अजिबात नाही का. तो तुम्ही या विश्वामध्ये आलात मामा. या तिरुवंडी गावामध्ये तुमचं गेले कित्येक वर्ष झालं भव्य दिव्य मंडप तुमचा आहे मामा. मनापासून आम्ही तुमची भक्ती करतो आणि त्या भक्ती आग्रहास्तव तुम्हाला इथपर्यंत यावंच लागणार होतं आणि तुम्ही आलाच मामा. मामा तुमचा बरा क्रमांकाच्या या भूमीमध्ये आला. पुन्हा प्रश्न असा पडतो, नेमकं काय कारण आहे तुमचं इथे यायचं? एवढे भव्य दिव्य तुम्ही मंदिर आमच्याकडून बांधून घेतलं, आमच्याकडून सेवा करून घेता मामा. प्रश्न असा पडतो, तुम्ही तिरुवंडी गावामध्ये आला कशा करता? त्याचं उत्तर दिलं बाबा, फक्त मामा या तिरुवंडी गावामध्ये आले त्याच्या पाठीमागे एकच कारण आहे, फक्त आणि फक्त उद्धाराया जडजीवा. तुमच्या सामान्य जडजीवाचा उद्धार करण्याकरता माझे मामा आजमापूर सोडून तुमच्यापर्यंत आले, या भूमीपर्यंत आले कशा करता? फक्त एक कारण आहे, तुमच्या जीवनाचा उद्धार. मग पुन्हा असा प्रश्न पडतो मामा, तुम्ही उद्धार करता या गावामध्ये आला, मग इथं आल्यानंतर या तिरुवंडी गावामध्ये आल्यानंतर तुम्ही केलं काय? काय केलं तुम्ही? तुकोबाराय त्याचं सुद्धा उत्तर देतात, मामा या गावामध्ये आल्यानंतर केलं काय? वाढवलं सुख, वाढवली भक्ती, वाढवला भाव, वाढवला धर्म आणि कुणाच्या नामी या विश्वामध्ये भगवंताच्या नामाची ख्याती पसरवली. म्हणून जगद्गुरु तुकोबाराया मामाच्या दरबारामध्ये वाचताना प्रश्न असा पडला, बाबा या मामाला उपमा द्यावी तर नेमकी कशाची? जगाच्या कल्याण संतांच्या विभूती आणि देह कष्टविधी परोपकारी मामा. तुम्ही या विश्वामध्ये आला, जगाचं कल्याण करत होता, स्वतःच्या देहाची राखणावळी केली, प्रपंचाचा त्याग केला, जाळून संसार बैसू लागले, अशी अवस्था प्राप्त केली मामा. तुम्ही सामान्य, तुम्हाला उपमा द्यावी कशाची? प्रश्न पडल्याबरोबर एक दिवशी जगद्गुरु तुकोबाराय सकाळच्या पहाऱ्यामध्ये देवपूजा करत होते. पहाटेच्या ब्रह्ममुहूर्ताला होती आणि देवपूजा करत असताना गोपीचंदन लावत होती. गावाला आपण गोपीचंदन लावतो, बरोबर ना? वारकरी लोक असतात ते गोपीचंदन लावतात. आणि मुळात जाहिरात गड्या तुम्ही आणि हिंदू धर्मामध्ये जन्माला कपाळाला काहीतरी असावंच असावं. आपण हिंदू आहे ना, कपाळाला काहीतरी लावलं पाहिजे. बघा कपाळाला चंदनाचा टिळा लावा, कपाळाला बुक्का लावा, तुम्ही माझ्या मामाचा भंडारा लावा. जर तुमच्या कपाळाला चंदनाचा टिळा असेल, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल, जर कपाळाला माझ्या मामाचा भंडारा असेल तर हृदय कळवळा वैष्णवांचा. जर माझ्या मामांचा भंडारा तुमच्या कपाळाला असेल, गळ्यामध्ये तुळशीची माळ, आपण मामांचा भक्त म्हणून घेतो ना, आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे.